आठवते का ती काळोखी रात्र? त्या काळोख्या रात्रीनं माझं संपूर्ण आयुष्य हिसकावून पडलं. शांतता, स्वप्न, विश्वास, होय विश्वास, पण जिद्द मात्र नाही. पण आणखी किती निर्भया. आता ही जिद्द सुद्धा डंगरायला लागलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठे सामीनार, कुठे हाथरस, कुठे बंगाल, कुठे काश्मीर, कुठे गल्ली तर कुठे दिल्ली, कुठे धाकटी तर कुठे धोरली. सगळीकडे निर्भया. आणखी किती निर्भया. मला न्याय देण्याकरिता तुम्ही कॅन्डल मार्च काढता. सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या बातम्या सुद्धा देतात. हा, न्याय मिळतोच मला, न्याय मिळतो तेव्हा. जोपर्यंत न्याय मिळतो, कधी न्याय मिळतो? न्याय मिळतो तेव्हा जेव्हा आवाज होतो, तोपर्यंत गुन्हेगारांचा दुसरा डाव सुरू होतो. अहो, त्या मुंबईतल्या एका बीडमध्ये एका रिपोर्टरला एक नव्हे, दोन नव्हे, 5-5 जणांनी अत्याचार केला. अत्याचार होऊ नये, न्याय मिळावा म्हणून दामिनी पथक काढले, शक्ती कायदे काढले. तरी अत्याचार होतच राहील का? ते पहा ना, हा नवरात्रीचे दिवस आहेत. हा, उपवास केलेला आहे त्यांनी, अनवाणी पायाने चाललेले आहेत. हो, ज्या हाताने त्या देवीकरिता नमस्कार करतात ते झाकण अंगावर टाकतात. ती काळोखी रात्र आठवते मला. त्या काळोखी रात्रीने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. एक नव्हे, दोन नव्हे, 5-5 जणांनी माझ्या अंगावर. एवढंच नव्हे तर हा संकट सुद्धा टाकला. त्या थंडीच्या दिवसामध्ये लग्नावस्थेत फेकून दवाखान्यात गेले. डॉक्टर म्हणाले, आमच्या 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये अशी काही झाली नाही. ओठ फाटून गेलेले, मांस लोंबत आहे, सर्जरीला सर्जरी. आई आई आई, पाणी पाणी. आई, बेटा, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सर्जरी झाली ना, पाणी नाही. एकेका पाण्याच्या थेंबासाठी कर्ष केलेलं त्याने. आणखी किती निर्भया. समाजामध्ये चालत असताना असं वाटतं आपणच काहीतरी गुन्हा केलेला आहे. अत्याचार समाजाने केला, पण असं वाटतं आपणच काहीतरी केलेलं आहे. हा, समाजाकडून काही अपेक्षा नाही आहे माझी. आठवणा जरा इतिहास आठवणा. शिवाजी महाराज याच भूमीतले ना. त्यांना तर एक स्त्री नजराना म्हणून दिली. त्यांनी काय, असती आमची आई सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो सुंदर बदले शिव छत्रपती. मला अपेक्षाच नाही, तुम्ही शिवाजी महाराज घडवा, घडा. मला अपेक्षा आहे फक्त एक मावळा तरी व्हा, एक मावळा तरी व्हा. माणुसकीचा धडा प्रत्येक घराघरात जायला पाहिजे, जायला पाहिजे. त्याशिवाय निर्भया होणे थांबले नाही.
गंगेमध्ये स्नान केल्याने शुद्धता मिळते, पावित्र्य मिळते. पण समाजाची कृत अशी कधी नष्ट होणार आहे. कोणत्याही गंगेमध्ये स्नान केलं तरी असं होऊ शकणार नाही. माझ्याकडे तुम्ही सहानुभूतीने मुळीच बघू नका. नका बघू माझ्याकडे सहानुभूतीने. न्याय द्या, मला फक्त न्याय द्या. आणखी निर्भया नको, नको निर्भया आणखी. एवढंच म्हणणं आहे. तुम्ही आपल्या घरातून शोभा घडवा, मराठे घडवा. जिजाऊंनी शोभांना सांगितलं, स्त्री म्हणजे शक्ती. सावित्रीनी याकरिताच मुली शिकवल्या का? नाही ना. द्या, घडवा ना मग. हा, मान्य आहे. महिलांनी सुद्धा खबरदारी घ्या, महिलांनी खबरदारी घ्या. पण या समाजाने तिच्याकडे बघताना एक स्त्री म्हणून, आई, बहीण, मावशी, आजी, मैत्रीण म्हणून बघा. हो, तिच्यावर अत्याचार होत असताना कुठेतरी धावून या, कुठेतरी धावून या. या निर्भयाला एकच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तिला तिच्या हक्काचं निर्भय आकाश द्या, निर्भय आकाश द्या.